नमस्कार भावा बहिणींनो, स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. बहिणींनो, महिन्याला मला 1500 रुपये मिळाले पाहिजेत, याच्यासाठी आपण नारी शक्ती ॲप ओपन करता. नारी शक्ती ॲप ओपन केल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपण आधार कार्डप्रमाणे व्यवस्थित नाव टाकता, लग्नापूर्वीचं नाव टाकता, बँक डिटेल व्यवस्थित देता, डॉक्युमेंट्स अपलोड करता आणि हे समजा झाल्यानंतर ज्यावेळी आपण जतन करायला जातो, जतन झाल्यानंतर ज्यावेळी सबमिटचं ऑप्शन येते, फॉर्म सबमिटचं ऑप्शन येते, त्यावेळी मात्र आपल्या मोबाईलमध्ये इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिवाइस हा एरर येतोय. तर बहिणींनो, याच्यावरचं सोल्युशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अनेक बहिणींना वाटतो आहे की माझं मोबाईलच सपोर्ट करत नाही. असलं काही नाही, आपल्याकडे सुद्धा हँड्रॉइडच मोबाईल आहे. तर प्रॉब्लेम आपल्या मोबाईलमध्ये नाही, तर प्रॉब्लेम MBमध्ये आहे. तर आपल्याला कशा पद्धतीने हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे, त्याची MB कशी कमी करायची आहे, त्याचं सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. आणि हेच जुगाड करून अनेक भावांनी, अनेक बहिणींनी फॉर्म भरलेला आहे. आणि तुम्हाला खरंच मी सांगते की आमच्या गावची जी अंगणवाडी सेविका आहे, अंगणवाडी सेविकासुद्धा वैतागून गेली होती, कारण एक सुद्धा फॉर्म सबमिट होऊन राहिलं नव्हतं. तर त्यांना मी हे जुगाड सांगितलं. हे जुगाड सांगितल्यानंतर त्यांनी ते फॉलो केलं आणि त्याच्यानंतर आतापर्यंत त्यांनी बरेच जे फॉर्म आहेत ते सबमिट केले आहेत. आपण स्वतः कोणत्याही गोष्टीचं कृती केल्याशिवाय दुसऱ्याला सांगण्यात काही अर्थ नसते. त्याच्यामुळे मी तुम्हाला 100% गॅरंटीने सांगतो, जर आपल्या मोबाईलमध्ये इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिवाइस हे जर एरर येत असेल तर या एररचं सोल्युशन आपल्याकडे आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या बहिणींपर्यंत सुद्धा व्हिडिओला शेअर करा, कारण अनेक बहिणींच्या मोबाईलमध्ये हा प्रॉब्लेम येतो आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जेणेकरून त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे बहिणींनो, चला मी तुम्हाला लाईव्हच करून दाखवते. जर मी तुम्हाला असं सरळ सरळ सांगितलं तर तुमच्या लक्षात येणार नाही. त्याच्यासाठी मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला डॉक्युमेंटची MB कमी करायची आहे. बहिणींनो, मी तुम्हाला खरं सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जेव्हापासून लागू झाली ना, तेव्हापासून दिवसेंदिवस जे नियम आहेत ते नियम चेंज होऊन राहिलेत, नवीन अपडेट येऊन राहिलेत. अजूनसुद्धा नारी शक्ती या परिपूर्ण नाही आहे. नारी शक्ती या परिपूर्ण नाही आहे, अजूनही त्याच्यामध्ये काम चालू आहे. आणि होताहोतपर्यंत आपल्याला एक मी सूचना देतो की एक विनंती करतो की जर आपल्याला फॉर्म भरायचं असेल तर आपण दिवसा भरू नका. आपण रात्री 11च्या नंतर किंवा आपण सकाळी 5च्या दरम्यान फॉर्म भरू शकता. फॉर्म लवकर सबमिट होते. आलं लक्षात? बहिणींनो, व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, व्यवस्थित पहा. तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा इमेज नॉट सपोर्टेड हा जो प्रॉब्लेम येत आहे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळून जाईल. बहिणींनो, ज्यावेळी आपण ऑनलाईन फॉर्म भरता, जतन केल्यानंतर आपल्याला सबमिटचं ऑप्शन येते. इथे वर आपण बघू शकता, भरलेली माहिती कन्फर्म करा. याच्या खाली जर आपण आलो थोडंसं तर आपल्याला आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड केलं आहे त्या प्रत्येक डॉक्युमेंटची MB दाखवलेली असते. तर इथे मी जे शाळा सोडल्याचा दाखला अपलोड केला आहे त्याची जी MB आहे ती 4 MB 41 पॉईंट आहे. त्याच्यानंतर आधार कार्डची जी MB आहे ती 0.88 MB आहे. आणि उत्पन्न प्रमाणपत्राची जी MB आहे ती MB आहे 0.95. आणि अर्जदाराचे हमीपत्र आहे त्या हमीपत्राची MB आहे 2 MB 65 पॉईंट. आणि त्याच्यानंतर बँक पासबुकची जी MB आहे ती जवळपास 3.5 MB आहे. तर अशा पद्धतीने 5 डॉक्युमेंटची MB आहे. तर याचं जर आपण टोटल लावलं ह्या 5 डॉक्युमेंटचं MBचं तर जवळपास 13 MB जाते आहे. तर हे कॅमेऱ्यानं काढून अपलोड केलेले फोटो आहेत, मात्र हे फॉर्म सबमिट झालं नाही, कारण एरर दाखवत आहे माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा. त्याच्यानंतर मी जुगाड केलं आहे आणि ते जुगाड मी कोणतं केलं आहे तेच मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे. बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण कॅमेऱ्यानं फोटो काढता, कॅमेऱ्यानंच आपल्याला फोटो काढायचा आहे. कॅमेऱ्यानं फोटो काढल्यानंतर आपण त्याची MB चेक करू शकता, त्याची MB जास्त येत असते. हे माझं मोबाईल आहे, याच्यामध्ये मी फाईल मॅनेजरमध्ये जाते. फाईल मॅनेजरमध्ये गेल्यानंतर मी फोटोचं ऑप्शन निवडते. फोटोचं ऑप्शन निवडल्यानंतर हे कॅमेऱ्याचं ऑप्शन निवडते. आता कॅमेऱ्याचं ऑप्शन निवडल्यानंतर हे कॅमेऱ्याने काढलेले फोटो आहेत. ठीक आहे, हे कॅमेऱ्याने काढलेले फोटो आहेत. तर याच्यामधला मी एक आधार कार्ड निवडतो. ठीक आहे, हा आधार कार्ड निवडला. ठीक आहे, हा आधार कार्ड निवडला, याला मी ओपन करतो. ठीक आहे, आता मी परत या आधार कार्डला टच करते. ठीक आहे, तुम्हाला हे चिन्ह दिसत असेल. आता मी डिलीटच्या ऑप्शनमध्ये जाते. आता डिलीटच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर याची MB जवळपास 1 MB 8 पॉईंट आहे, म्हणजे जवळपास 2 MBच्या जवळपास याची MB आहे या डॉक्युमेंटची, फक्त एका आधार कार्डची, ते बी एका साईडच्या फोटोची. ठीक आहे, आता याची MB कशी कमी करायची तर पहा बहिणींनो, काळजीपूर्वक पहा. तर या फोटोला ओपन करायचं. ठीक आहे, फोटो ओपन केल्यानंतर याचं स्क्रीनशॉट मारायचं. ठीक आहे, बघा हे स्क्रीनशॉट मी मारलं आहे. ठीक आहे, आता स्क्रीनशॉट मारल्यानंतर परत आपल्याला फाईल मॅनेजरमध्ये जायचं आहे. ठीक आहे, फाईल मॅनेजरमध्ये गेल्यानंतर आता फोटोचं ऑप्शन निवडायचं आहे, त्याच्यानंतर स्क्रीनशॉटच्या ऑप्शनमध्ये जायचं. आता हे स्क्रीनशॉट मारलेलं आधार कार्डचा फोटो इथे आहे, तर याला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर एडिटमध्ये जायचं. ठीक आहे, डिलीट झाला आहे, परत स्क्रीनशॉट मारावं लागेल.
फोटो डिलीट झाला आहे. ठीक आहे, तर हे आधार कार्ड निवडलं आहे मी. ठीक आहे, स्क्रीनशॉट मारते आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट मारलं, आधार कार्ड निवडून स्क्रीनशॉट मारलं. त्याच्यानंतर आपल्याला हे बंद करायचं आहे. त्याच्यानंतर फाईल मॅनेजरमध्ये जायचं आहे. फाईल मॅनेजरमध्ये गेल्यानंतर फोटोचा ऑप्शन निवडायचा आहे. त्याच्यानंतर स्क्रीनशॉटमध्ये जायचं आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉटमध्ये गेल्यानंतर इथे बघा हे स्क्रीनशॉट मारलेलं आधार कार्ड इथं आलेलं आहे. आता याला मी ओपन करते. ओपन केल्यानंतर एडिटच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आपल्याला. एडिटच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथं क्रॉपचं जे ऑप्शन दिसतं आहे, क्रॉपच्या ऑप्शनमध्ये जायचं. याला बरोबर याच्या साईजनुसार कट करून घ्यायचं. कट करून घेतल्यानंतर सेव्ह करायचं. ठीक आहे, हे सेव्ह झालेलं आहे. आता सेव्ह झाल्यानंतर परत आपल्याला स्क्रीनशॉटमध्ये जायचं आहे. स्क्रीनशॉटमध्ये गेल्यानंतर हे बघू शकता, हे स्क्रीनशॉट मारलेलं आहे आणि हे स्क्रीनशॉट मारलेलं आहे. हे स्क्रीनशॉट मारलेलंच फोटो कट केलेला आहे. ठीक आहे, आता हे याची MB बघू. ठीक आहे, आता याची MB बघू आपण. तर पहा, डिलीटच्या ऑप्शनमध्ये जाते. डिलीटच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल फक्त 166 KB. किती? 166 KB. आणि हे जे कॅमेरानं काढलेलं फोटो होतं त्याची MB होती 1 MB 8 पॉईंट, म्हणजे जवळपास 2 MBच्या जवळपास त्या एका फोटोची MB होती. आता कमी किती झालं बघा तुम्ही, 166 KB. किती आहे? 166 KB. तर बहिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला कॅमेऱ्यानंच फोटो काढायचा आहे. कॅमेऱ्यानं फोटो काढल्यानंतर त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. फोटो ओपन केल्यानंतर त्याला स्क्रीनशॉट मारायचा आहे. स्क्रीनशॉट मारल्यानंतर त्याला कट करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या 5 डॉक्युमेंटची MB कमी करू शकता. आता ह्या 5 डॉक्युमेंटची MB साधारणतः किती येऊ शकते, तर फक्त 2 MBच्या जवळपास येऊ शकते. आणि त्याच्यानंतर आपण जे लाईव्ह फोटो काढतो त्या लाईव्ह फोटोची MB जर 3 MB जरी आलं तरी ते पूर्ण टोटल 5 MB होते आणि आपण सहजपणे फॉर्म सबमिट करू शकता. बहिणींनो, मी तुम्हाला ते सुद्धा दाखवते की जे मी स्क्रीनशॉट मारलेले हे 5 डॉक्युमेंट आहे त्याची टोटल MB दाखवते, तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, तर मी स्क्रीनशॉटमध्ये जाते. स्क्रीनशॉटमध्ये गेल्यानंतर ते 5 डॉक्युमेंट इथे जतन आहेत. तर पहा बहिणींनो, तुम्हाला मी ते दाखवते आहे की मी सुरुवातीला कॅमेऱ्यानेच फोटो काढलो. कॅमेऱ्याने फोटो काढल्यानंतर त्याचं स्क्रीनशॉट मारलं आणि आता त्या प्रत्येक डॉक्युमेंटची MB किती आहे बघा. मी सर्वात अगोदर आधार कार्डला सिलेक्ट करते. त्याच्यानंतर हे जे आहे हमीपत्र आहे, हमीपत्राला सिलेक्ट करते. त्याच्यानंतर हे TC आहे, TCला सिलेक्ट करते. त्याच्यानंतर हे बँकेचं पासबुक आहे ते सिलेक्ट करते. त्याच्यानंतर हे कूपन झेरॉक्स म्हणजे कूपन आहे ते सिलेक्ट करते. कोणी किती डॉक्युमेंट झाले? 5. 1 2 3 4 5. आता ह्या 5 डॉक्युमेंटसाठी आता MB किती आहे पहा. मी डिलीटच्या ऑप्शनमध्ये जाते, तुम्हाला वर दिसत असेल 1 MB 7 पॉईंट, म्हणजे 2 MBच्याही कमी आहे. या 5 डॉक्युमेंटची जी MB आहे 2 MBच्याही कमी आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण केलं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जे अर्जदाराचा फोटो आहे तो लाईव्ह घ्यायचा आहे. तो अर्जदाराचा फोटो 3 MBपर्यंत गेलं तरी त्याची टोटल 5 MBपर्यंत जाते. आणि अशा पद्धतीने आपण सहजरित्या फॉर्म भरू शकता. मात्र आपल्याला एक काम करायचं आहे, या पद्धतीचा जरी आपण वापर केलं तरी आपल्याला दिवसा फॉर्म भरण्यास अडचण येऊ शकते, कारण सर्व्हर बिजी असते. त्याच्यासाठी आपल्याला रात्री 11च्या नंतर किंवा सकाळी 5 किंवा 5:30च्या दरम्यान फॉर्म भरायचा आहे, म्हणजे लवकर आपलं फॉर्म सबमिट होईल. ठीक आहे, तर बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा. पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद.